हवानी झालेली आहे। थांब थांब, हातात धरून ठेव, हातात धरून ठेव, थंबनेलसाठी काढूया फोटो। आणि बघा चावली आणि डेंगा हे केला आमच्या गावात, डायरेक्ट पकडली ती, डायरेक्ट ह्याच्यात चावली, म्हणजे टाकतानाच राशी होती ना पगलून नको, डेंगी टाकायची असते। हा मग तर डेंगी टाकला ना पहिली, काहीतरी असतं वाटतं त्या बॅगेत का बघा इथे चावली। काय झालं माहिती आहे, ती अशी होती अशी करून, आणि त्याने अशी टाकली ना डायरेक्ट, आणि माझी पिशवी धरलेली अशी, तर डायरेक्ट हे बोट पकडला नाही बघा, बोलला इथं चावली बघा चांगली। हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही खेकडे पकडण्यासाठी आलो आहे, आणि मासे हे बघा, आणि दीपराज आहे माझ्यासोबत, आम्ही दोघंच आले, आणि प्रियश आला होता, तो गेला आम्हाला सोडून, आम्ही हरचेरीच्या पर्यायामध्ये आलो। तर बघूया किती खेकडे मिळतात ते, आणि ते मासा आहे बघा। तर आम्ही गांडूल वगैरे लावून नंतर दाखवतो खेकडे गरवताना, आम्ही दोघेच आहेत, बघूया, एकदा तो गरवेल एकदा मी गरवेल, दोघे पण गरवू। तर आम्ही आता गरवायला सुरुवात केली आहे बघा, ऊन खूप आहे आज, ऊन खूप म्हणजे खूपच आहे बघा, अंग करपतंय, आणि बघ दाखवतो, जर भेटली तर गरवतो, दोघे पण दिसली तर दाखवू नक्कीच। इथे चिंगूल आलं आहे हे बघा, हे बघा चिंगूल चिंगूल आहे। तर मी धरू का घरी, तर मी घरी पकडतो। बघूया मिळते काय, अडचण आहे जरा, गेली, छोटी होती पण ती पण गेली, दाखवण्यापुरती तरी पकडली असते। हे बघा इकडे पाणी खूप आहे, ऊन पण आज मस्त पडलंय कडाक्याचं, ढोपऱ्यापर्यंत पाणी आहे, ढोपऱ्यापर्यंत, अजून पुढे असतील। मोबाईल जरा नीट सांभाळून पकडायला लागतोय, पाण्यातून पडला मग सपला। परत खेकडा आहे वाटतं, बोलवतोय, जातो, पाणी जरा इकडे जास्त आहे त्याच्यामुळे जरा व्हिडिओ नंतर करतो पकडल्यावरती। तर पकडले एक कुर्ली, खेकडा कुर्ली काय असेल ते म्हणतात ते तुम्ही, हे बघा तिला पिशवीत टाकूया, हवानी झालेली आहे। थांब थांब, हातात धरून ठेव, हातात धरून ठेव, थंबनेलसाठी काढूया फोटो। आणि बघा चावली आणि डेंगा हे केला आमच्या गावात, डायरेक्ट पकडली ती, डायरेक्ट ह्याच्यात चावली, म्हणजे टाकतानाच राशी होती ना पगलून नको, डेंगी टाकायची असते। हा मग तर डेंगी टाकला ना पहिली, काहीतरी असतं वाटतं त्या बॅगेत का बघा इथे चावली। काय झालं माहिती आहे, ती अशी होती अशी करून, आणि त्याने अशी टाकली ना डायरेक्ट, आणि माझी पिशवी धरलेली अशी, तर डायरेक्ट हे बोट पकडला नाही बघा, बोलला इथं चावली बघा चांगली, आणि डेंगा सोडून दिला। चला तर आम्ही पुढे जातो आता। पाणी बघा किती आहे, पाणी खूप आहे, खोलगट भाग आहे इकडे, जास्त वाहण्या एवढं सारखं नाही पण खोलगट भाग आहे, म्हणून भिजलो आहे बघा, आम्ही पण भिजलो, आणि हा ट्रॅक घालून आला आहे। थोडा तरी आहे ना वाटत। आता पुढे पुढे जातो गरवत, किती खेकडे मिळतात बघूया। प्रियसचे वडील आले होते इकडे, पप्पा ते पण घेऊन गेलेत, त्याच्यानंतर आम्ही 2-3 दिवसांनी आलो आहे, आणि हा बघा मजा करतो पाण्यात, आणि पाणी कोण खूप थंडच आहे, थंड थंड एकदम, आणि ऊन एकदम कडक आहे, पाणी एकदम थंड आहे। तरी काही चप्पल धुवायला वेळ मिळत नाही, पण आता इथे हे बघा भेटलाय ब्रश, तर काढतो घासून चप्पलांना, मस्त चकचकीत करतो। तर इथे हे बघा धुतलेत चप्पल चकचकीत पांढऱ्या, तर कपडे धुणारे कोणता ब्रश असेल तर घेऊन जा, इथे ठेवला आहे बघा,
आणि ते हे भैरीचं मंदिर आहे बघा. तो ब्रश इथे वाहून नाही आलेला, इथे कपडे धुतात वाटतं हे बघा. कारण इकडे असे हे लावलेत आणि तिथून वाट पण आहे, त्याच्यामुळे बायका इकडे कपडे धुण्यासाठी येतात वाटतं हे बघा. इथे आणि तिथे एक आहे आणि इथे म्हणजे कपडे धुण्याची जागा, दगडावर दगड ठेवलेत. पाण्याची मजा घेतोय. पाणी उंच आहे खूप बघा, इथे उंच आहे. साप पकडलाय त्याने. पाईप आहे, पाईप. थांब भिजल मोबाईल. पाईप आहे. तर इकडे पाणी खूप आहे बघा, ढोपऱ्याच्या वरती जातं. अरे डुबलो. वेगळंच चाललं आहे. निर्माची ही होती तर फोडून टाकला, पूर्ण पाणी बघ कसं झालं. आणि वास घेते आता हाताला मस्त. वीर होता, वीर होता. कुठचा वीर होता काय माहिती नाही. विल होता, विल. इकडून ह्या झाडावरतून असा आलो आणि तो गेला पुढे. आणि जर इथे येताना पडलं किंवा झाड तुटलं मग पाण्यात डायरेक्ट. बघूया. आता अडचण काय त्याच्यामध्ये मिळताना मुश्किल आहे, पण बघूया. तर मला काय जास्त पकडता येत नाही. पण ह्याचा जरा छोटा हात आहे आणि बिल जरा छोटा आहे, त्याच्यामुळे ह्याला टाकायला सांगतो. अटकलाय की बिल आतमध्ये छोटा आहे, पकडून ठेवलं आहे तिने. त्याचाच हात जाताना मुश्किल आहे. गेला का हात? सांगून काय नाही पकडला ना. पकडून ठेवला ना. तर इथे बिल जरा छोटा आहे त्याच्यामुळे ते अटकले आहे. उडली आहे की म्हणजे अटकलं आहे घरी. तर बघूया बाहेर काढल्यावर जरा दाखवतो. मेहनत करूया जरा. चावते म्हणतो ते, ह्याला पण चावते आणि काढूला पण धरूनच आहे गरीला. चावले त्याला, दोनदा चावले. ते दाखवतो बाहेर काढली की. आणि सोडलं ना तिने, गेली ती गेली. आता बघूया पुढे. तर इथे घोडपड आहे, तर दाखवतो. दिसते का? जरा पुढे जातो, पलेल पण ती पटकन. दाखवतो, तिचं लक्ष नसेल. बघा छोटी आहे. ही बघा, ही बघा दिसली. ऐकते बघा ती कशी. जात नाही पण ती खायचे व्यस्त आहे, म्हणजे काहीतरी खाते वाटतं कंदमूल. काय सांगा तू, जाऊ दे ती, तिला जाऊ दे. आपलं आपण काम करूया. आपण पण जाऊया, तिला पण जाऊ दे, खाऊ दे काय ते आहे वाटतं. आणि टेक्नॉलॉजी बघायची, त्याच्यात खेकडा आहे ठेवलेल्या. बघूया मिळते काय. चान्स नाही वाटतं पकडण्याचा. छोटी बिलं असली की मग पटकन भेटत नाही, ते पलतात. चावली वाटतं त्याला, पकडले वाटतं.
थांबा मी पण हात लावतो जरा. पकड नाही त्यांनी आता काय घरी सोडले त्याच्यामुळे हात लावायची गरज नाही. येत नाही रे. बीर छोट्या असणं आत टाकले, हात टाकतात त्या पटकन. काय पकडलं ढेंगा? कुर्ली पकडली कुर्ली. मग वड ना. नाही हात नाही येत ना. थांबा जरा हात जात नाही त्यात बघतो, काढतो तिला बाहेर. आली वाटतं आली. मेहनत घ्यावी लागते जरा, त्याशिवाय फल भेटत नाही. तर पिशवी पकडतो. पिशवी टाकूया तिला. वाम आहे बघूया, म्हणजे वाम म्हणजे मासाच मोठा. तर बघूया भेटते की नाही. बघूया. बारकी घरी असते ना आरामात घेऊ. आम्ही बारकी घरी नाही आणले, म्हणजे छोट्या आकल्याची. मोठ्या माशांचीच आणले. बघा अकला. तर छोटा अकला असते तर भेटली असते लगेच, कारण छोटे मासे आहेत ना असे म्हणजे जरासे, तर ते लगेच खातात. आणि हे एवढं मोठं त्यांना अडकलं तर अडकतं, नाही तर नाही. ते विसरून आलं. बघूया मिळते काय, तरी पण मिळालं तर दाखवतो. होण्याचा प्रयत्न करतो, बघूया काय येते का ती. इथे वरच्या बाजूला दिसणार नाही ते एवढं असं एकदम क्लिअर. पकडल्यावरती दाखवतो मग जर भेटली तर ती तिथे वाम आली नाही, म्हणजे ती खायलाच आली नाही. तिकडे काय घरीलाच आली नाही, मग ती मिळालीच नाही. मग तर पुढे वांबी मासेविषयी भेटत काय बघूया. आपल्याला आतापर्यंत 2च खेकडे मिळालेत. मिळाले ते काय दाखवणारच आहे. अजून खूप पुढे जायचं, दाखवतो अजून. खेकडे काय मिळत नाही आहेत, पण ते काका धरण बांधतात. हे बघा धरण बांधतात ते. कशासाठी बांधतात काय माहिती, विचारतो. का बांधताय हो? कशासाठी? कशासाठी हे बांधताय ते कशासाठी? आतमध्ये तिकडे शेतामध्ये. तर तिथून हे बघा इथे हे आहे त्यांचं. हे बघा इथे तिथून, तर तिथून त्यांच्या शेतामध्ये पाणी जाणार. आणि इकडे खोल आहे, इकडे त्याच्या शेतामध्ये तिकडून पाणी जाणार. तर जाऊया पुढे. खेकडे काही 2च मिळाले, त्याच्यावर खेकडे मिळाले नाही. आम्ही आंघोळ करणार आहे, पण पोहणार मस्त थंडमध्ये. आता ऊन पडलं आहे, त्याच्यामध्ये जरा थंड होतो. हे इकडे टाक ना. बघा पडला, आणि इथे टाक ना ह्याच्यात.
तर पोहून आणि झालं आहे. आणि हे बघा हे पाखरू बघा दिसते का काय माहिती. आम्ही इकडे ह्याला देशपाखरू म्हणतो. तर प्रत्येक गावागावाकडे वेगळं म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात सांगा, जो बघेल ते हा पक्षीला काय म्हणतात सांगा. ह्याला देशपाखरू म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे कसं काय म्हणतात काय माहिती नाही. जरा कमेंट करून सांगा प्रत्येक गावागावाने तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला. तर तो फला खातो आहे. तर कधीपासून आहे तो फला खातो आहे. आता आम्ही निघणार आहे घरी. तर आता आम्ही रस्त्यावरती आलो हे बघा. तर आता आम्ही घरी जाणार आहे. तर प्रियश परत न्यायला येतो आहे आम्हाला. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. टाटा बाय बाय. आणि मी गेलो नाही, सपोर्ट पण करा.